वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सदैव क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता सध्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट और डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की जिल्हा व्यवस्थापन बद्दल सगळं काही बघत होतो. या पाठामध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेत होते. म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, हु इज डिस्ट्रिक्ट कलेक्टर, हु इज चीफ ऑफ द डिस्ट्रिक्ट पोलीस आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट. म्हणजे जिल्हास्तरीय कोणत्या कोणत्या गोष्टी चालतात. ओके, डिस्ट्रिक्ट मीन्स व्हॉट, जिल्हा. तर जिल्हास्तरीय कोणत्या कोणत्या गोष्टी चालतात, कशा प्रमाणे त्यांचं कामकाज चालतं हे आपण बघितलं होतं. म्हणजे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी मिळून कशा प्रकारे काम करतो, प्लस जिल्हाधिकारी आणि पोलीस खातं मिळून कशा प्रकारे काम करतं, या सगळ्यांचं आपण माहिती आपण मागील सेशन मध्ये घेतलेली आहे. सो वी हॅव टेकन द इन्फॉर्मेशन अबाउट दी हाऊ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर वर्क्स विथ द डिस्ट्रिक्ट पोलीस, and again that is superintendent of police, and again the how the district collectors join their hands with the tahsildar and do the administration work of the district. आणि what is the work of the district collector, that we also have seen. मतलब क्या, हमने डिस्ट्रिक्ट कलेक्टर का कौन सा काम है वो हमने देखा. डिस्ट्रिक्ट कलेक्टर कैसे कैसे तहसीलदार के साथ मिलके और उस पे उसके साथ ही साथ सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस उनके साथ काम करते हैं, कैसे कैसे काम करता है, दैट वो हमने देखा था. उसके साथ साथ उनके काम कौन से है, जैसा एग्रीकल्चर, लॉ एंड ऑर्डर, इलेक्शन ऑफिसर और डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट, सॉरी डिजास्टर मैनेजमेंट, उसमें कैसे कैसे काम करता है वो हमने देखा था. ठीक है. तो उसके बाद तहसीलदार क्या, चीफ डिस्ट्रिक्ट पुलिस क्या और डिस्ट्रिक्ट कोर्ट यानी क्या रहता है उसके बारे में हमने जानकारी दी थी. ओके. मतलब उसी के साथ साथ हमने जाना था कि डिस्ट्रिक्ट कोर्ट यानी फिर हम लोग बोल सकते हैं डिस्ट्रिक्ट कोर्ट, तालुका कोर्ट और रेवेन्यू कोर्ट, ये एक सबसे नीचे वाले कोर्ट रहते हैं. उनके ऊपर रहता है हाई कोर्ट, और उन सबसे बड़ा कोर्ट रहता है, उसका नाम है सुप्रीम कोर्ट, जो देश का सबसे बड़ा कोर्ट है. पूरे देश का, भारत देश का सबसे बड़ा कोर्ट है. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे. So what I have said, the district court, revenue court, and the normal courts are the basically the taluka courts are the court that are that solve the local problems. But if that problem is become the state level, or that problem is the more, or you don't get the resolution from this court, then you can go in the high court and you can appeal for the same case in the high court. And even in the high court also you don't get any resolution or the good justice, then you can go to the supreme court. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे की आपल्याला त्या हायकोर्टमध्ये तालुका कोर्ट किंवा रेव्हेन्यू कोर्ट या कोर्टामध्ये, म्हणजे सॉरी डिस्ट्रिक्ट कोर्ट सॉरी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय, तालुका तालुका न्यायालय, याच्यामध्ये जर आपल्याला न्याय निवाडा भेटत असतो, परंतु त्याच्यातला न्याय निवाडा जर आपल्याला अमान्य असेल किंवा बेसिकली कुठे ना कुठे आपल्यासोबत खंत झाल्यासारखं जर वाटत असेल, तर आपण उच्च न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालयावर जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तिथेही जर तसं वाटत असेल तर आपण सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय, देशातला सर्वात मोठा कोर्ट ज्याला आपण सुप्रीम न्यायालय असं म्हणतो, त्याच्यात सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणजे बेसिकली प्रत्येक एका न्यायालयामध्ये, म्हणजे भलेही तो तालुकास्तरीय असो, जिल्हास्तरीय असो, कनिष्ठ असो किंवा सुप्रीम असो, त्या सगळ्यामध्ये आपल्याला न्याय हा भेटतोच. सगळ्यामध्ये आपल्याला न्याय हा भेटतो. त्याच कारणामुळे आपण बोलतो की प्रत्येक एक न्यायालय हा निपक्ष न्याय देत असतो. प्रत्येक एक न्यायालय हा निपक्ष न्याय देत असतो. मीन्स व्हाट की मैंने कहा कि इसी के काम देखो, अगर छोटा कोर्ट में, अगर हमें छोटे वाले कोर्ट में यानी डिस्ट्रिक्ट लेवल पे या फिर तालुका लेवल पे जो कोर्ट रहता है उसमें अगर हमको रिजोल्यूशन मिला नहीं, उसके ऊपर हम लोग वहां पे केस दर्ज करके भी हमें लग रहा है कि हमें न्याय मिला नहीं, तो हम क्या कर सकते हैं, कनिष्ठ न्यायालय यानी हाई कोर्ट में हम लोग जा सकते हैं. अगर हाई कोर्ट में भी हमें न्याय मिला नहीं ऐसा अगर हमको फील हो रहा है, तो हम लोग सर्वोच्च न्यायालय में भी जा सकते हैं. तो इसी के कारण मतलब देखो, अगर छोटा नहीं तो बड़ा, बड़ा नहीं तो बड़ा, बड़ा नहीं तो उससे भी बड़ा, इस प्रकार हम लोग जा सकते हैं. तो इसीलिए बोलते ये होना, और किसी भी व्यक्ति के साथ होना, इसीलिए हर एक कोर्ट, भले ही फिर वो तालुका कोर्ट रहे या फिर सर्वोच्च कोर्ट रहे, यानी म्हणजे तो तालुका स्तरीय कोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, म्हणजे ज्याला सुप्रीम कोर्ट म्हटलं, ते सगळेजण काय करतात, बरोबर बिना बिना किसी फेवर का या बिना किसी पक्षपात के वो न्याय करता है. मतलब दे डू द जस्टिस ऑन द बेसिस ऑफ इक्वालिटी एंड विदाउट एनी discriminating or without any discrimination, they basically give their जस्टिस. म्हणजे कोणताही न्याय निवडा, कोणताही भेदभाव न करता न्यायालय हे काय करत असतं, न्याय हे देत असतं. तर हेच बेसिकली आपण न्यायालयाचं काम करत होतो. म्हणजे बघा, म्हणजे भलेही समोर अमीर असेल, गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता त्यांनी जर गुन्हा केला असेल,
तर तो गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षाही भेटणारच. अगर उसने कुछ गुनाह किया, अगर उसने कुछ गलती की है, तो उसे सजा ये मिलेगी ही. इसीलिए इसीलिए तो हम कहते हैं कि न्यायालय के ऊपर सबका भरोसा कायम है, क्योंकि न्यायालय ये किसी का भी पक्षपात ना करके वो सबको बराबर जस्टिस सबको बराबर न्याय देता है. म्हणजे काय की न्यायालय हा कोणामध्ये पक्षपात न करता तो बरोबर न्याय देत असतो. So the court basically do not do any discrimination or do not do any favorable thing. They give the justice to every person, every we could say genuine person. ठीक है, और justify person they give the justice. आवाज नहीं आ रही है. Yes. तो now this is the district court, is the structure of the district court है. Structure of the district court को हम लोग देख रहे हैं. तो यहाँ पे civil judge है for the civil cases और session. Yes, आता डिस्ट्रिक्ट कोर्टचा आपण बेसिकली स्ट्रक्चर बघत. या सो डिस्ट्रिक्ट कोर्ट के बारे में हम लोग बात कर रहे थे. तो डिस्ट्रिक्ट कोर्ट के जो मतलब कोई भी कोर्ट में सिविल जजेस और फिर यहाँ पे मैजिस्ट्रेट और जो क्रिमिनल केसेस के लिए रहते हैं. मतलब क्या कि किसी को हमने मारा या फिर किसी को हमने मारा या फिर किसी का खून वगैरह हुआ, तो इस प्रकार के जो केसेस रहते हैं वो क्रिमिनल केसेस में होते हैं. क्रिमिनल एक्टिविटीज करके जिसको बोला जाता है, या फिर चोरी करना, किसी को मारना, किसी का खून करना या फिर किसी को लूटमारी करना, ये प्रकार के जो कुछ भी रहते हैं उनको हम लोग क्रिमिनल केसेस में बोलते हैं. और वहाँ पे क्रिमिनल केसेस के अकाउंट में और क्रिमिनल कोर्ट में ये सारी चीजें जाते हैं. लेकिन सिविल जज में मतलब कौन से, कि समझा घरेलू कोई या फिर जगह का कोई झगडा वगैरह रहेगा, तो वो सब बातें सिव्हिल कोर्ट में जाते हैं. म्हणजे काय मी म्हटलेलं की जर समजा कोणाची आपण हत्या केली किंवा काय वगैरे असेल, अशा प्रकारचे कोणते जे खटले असतात ते बेसिकली फौजदारी खटल्यामध्ये म्हणजे काय क्रिमिनल खटल्यामध्ये जातात. परंतु दिवाणी खटल्यामध्ये जे काही जागा वगैरे त्याचं काही इश्यूज वगैरे असतील, म्हणजे आपली जागा कोणी घेतली असेल किंवा अशा प्रकारचे जे गोष्ट असतात ते दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे दिवाणी खटल्यामध्ये जात असतात. परंतु हत्या वगैरे करणे, चोरी वगैरे करणे किंवा कोणताही गुन्हा करणे, तर ह्याच्यामध्ये आपण बेसिकली बोलत होतो हे सत्र न्यायाधीश म्हणजे मॅजिस्ट्रेट जे प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी फौजदारी खटल्यामध्ये जात असतात. तर अशा प्रकारे जिल्हा स्तरीवर जे आपल्याला 2 प्रकारचे न्यायालय दिसतात. एक फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय. दिवाणी म्हणजे जे घरेलू काही गोष्ट असतात किंवा जागा वगैरे यांचा काही प्रॉब्लेम असेल, यांचा काही झगडा असेल तर तो सॉल्व्ह करतो. परंतु फौजदारी खटल्यामध्ये फौजदारी खटल्यामध्ये जे गुन्हेगारी जे गोष्टी होतात, ऍक्टिव्हिटीज होतात, क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, त्यांना तिथे बेसिकली त्याच्यावरती सजा वगैरे सुनावली जाते. तर तिथे त्यांना शिक्षा वगैरे दिली जाते. ठीक आहे. तर पुढे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कसं की पूर लागणे, आग लागणे, चक्रीवादळ, भूकंप अशा प्रकारचे कोणतेही जर कशा प्रकारचे कोणतीही आपत्ती आली तर त्याच्यावरती लवकरात लवकर काही ना काही मॅनेजमेंट करून आपण लोकांचे जीव जास्तीत जास्त कसे वाचवू शकतो ह्याचं व्यवस्थापन करण्याला आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट? To reduce the intensity or to reduce the loss of the disaster, we could say manage the loss of the disaster, if we call it the disaster management. म्हणजे काय की कोणत्याही घटनेचा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, कोणत्याही आपत्तीचं अशा प्रकारे व्यवस्थापन करणे किंवा अशा प्रकारची व्यवस्था जी आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी करेल, त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. द मॅनेजमेंट दॅट विल रिड्यूस दी इफेक्ट्स ऑफ डिझास्टर दॅट वी कॉल्ड ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंट. तर कोणते डिझास्टर आपण बघतो? पूर येणे म्हणजे फ्लड, आग लागणे, चक्रवात म्हणजे स्ट्रॉम्स, ढगफुटी, त्यालाच आपण बेसिकली म्हणू शकतो की क्लाउड ब्लस्ट, cyclone, earthquake, landslide, and the problem like the riots, bomb blast, with breaking of dam, epidemics. म्हणजे काय की आता हे तर झाले आपले नैसर्गिक आपत्ती म्हणजे गारपीट, भूकंप, भूस्खलन, तो लँडस्लाइड्स अँड द सायक्लॉन्स अँड द फ्लड्स अँड द सुनामीज आर द बेसिकली व्हॉट वी कुड से दीज आर द नॅचरल. परंतु जर आपण मॅनमेड बघितले, दंगली, धरण फुटणे, बॉम्बस्फोट अशा प्रकारचे जे घटना असतात ते आपण बोलतो मॅनमेड किंवा आर्टिफिशियल्स आपण त्याला बोलवतो. म्हणजे कशा प्रकारे ते मानव कोणत्या तरी हक्कावर. आता बघा, दंगली कोण करतात? मानव करतात. धरण फुटणे ते सुद्धा एक भले नॅचरल असेल, परंतु कुठे ना कुठे
म्हणजे नॅचरल गोष्टी आपण नॅचरल गोष्टीमुळे सुद्धा टाकू शकतो आणि ह्याच्यामुळे सुद्धा टाकू शकतो. तर धरण फुटणे, बॉम्ब स्फोट करणे म्हणजे बॉम्ब ब्लास्ट करणे मतलब कहीं पे ऐसा दंगल वगैरह होणे या फिर ज्यादा से ज्यादा ये कर सकते हैं राइट्स वगैरह या फिर ज्यादा से ज्यादा गोलीबार करना है, तो ये भी सब लोग उसमें मैनेजमेंट में जा सकते हैं। तो ये इस प्रकार का डिजास्टर रहता है मतलब हम लोग बोलते हैं टेररिस्ट अटैक। सिंपल लैंग्वेज में बोले म्हणजे टेररिस्ट अटॅक, सिंपल लँग्वेज मध्ये बोललं तर टेररिस्ट अटॅक होणे किंवा अशा प्रकारची जी घटना सिच्युएशन क्रिएट होते की जेव्हा जास्तीत जास्त लोकांचे काय बोलतो आपण जीव धोक्यात जाणार, तर तो एक डिझास्टर म्हणून बोलतो. तो ज्यादा से ज्यादा लोगों का अगर जान खतरे में जा रहा है तो हम उसको डिझास्टर बोल सकते हैं. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जीव हे धोक्यात लागणार म्हणजे ती काय आपत्ती आहे. भले ती बिमारी असू शकते, जसं आता कोरोना ही आपत्ती चालू आहे. ती बिमारी असू शकते किंवा मोठा भूकंप असू शकतो किंवा त्सुनामी असू शकते किंवा बॉम्बस्फोट असू शकतो. तर या तिघा-चौघा गोष्टीमुळे आपत्ती होत. तर अशा वेळेस अशा प्रकारचे व्यवस्थापन करणे, की लोकांचे जीव जास्तीत जास्त कमी जास्तीत जास्त कमी म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा जीव हा कमी जाईल याची अशा प्रकारची सोय करणे. प्लस त्यांचं राहण्या-विण्याची त्यांचं रिहॅबिलिटेशन म्हणजे काय पुनर्वसनची सुविधा करणे. तर अशा प्रकारच्या गोष्टी करून आपण काय करू शकतो त्यांना सांभाळू शकतो. म्हणजे बघा कसं की आता एका ठिकाणी पूर आला, तर तिथल्या लोकांना त्या जागेवरून हलवणे, त्यांना दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी रिहॅबिलिटायझेशन सेंटर म्हणजे तिथे त्यांना पुनर्वसनासाठी कुठे ना कुठे उपलब्ध करून देणे. नंतर त्यांच्यासाठी खाणं वगैरे, जेवण वगैरे ते त्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड करून ते सगळं काही त्यांना प्राप्त करून देणे. तर हे जे काही 3-4 गोष्टी असतात त्यांची काळजी घेणे आणि पुन्हा जर पूर 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 गेल्यानंतर बघा पूर गेल्यानंतर त्यांना पुन्हा पुन्हा वसनसाठी म्हणजे त्याला पुन्हा कामकाज व्यवस्थित चालू करण्यासाठी काय हेल्प्स वगैरे असेल म्हणजे हेल्प वगैरे म्हणजे पैशाची देणगी वगैरे किंवा पैशाची मदत वगैरे करणे. तर हे सगळे काम हे सगळे काम आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंटमध्ये आलेलं आपण बघतो. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणजे काय जिल्ह्याच्या कामकाजामध्ये हे सुद्धा काम आलेलं आपण बघतो. म्हणजे काय मी पुन्हा एकदा सांगतो, की जर समजा एखाद्या ठिकाणी भूकंप आला, एखाद्या ठिकाणी पूर आला किंवा एखाद्या ठिकाणी आग वगैरे लागली किंवा एखाद्या ठिकाणी दंगली वगैरे झाले, तर अशा अशा वेळेस लोकांना त्या जागेवरून दुसऱ्या जागी नेले तिथं त्यांची खाण्याची सोय करणे आणि त्याच्यानंतर जेव्हा सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे म्हणजे काय की जर समजा की फ्लड गेलं म्हणजे काय की पूर गेला किंवा दंगली थांबली किंवा आपण बोलतो जी आपत्ती होती ती आपत्ती जेव्हा निघून जाईल तेव्हा पुन्हा त्यांना त्या जागेवर प्रस्थापित करून तिथं त्यांना पुन्हा आपलं सुरळीत कामकाज करण्यासाठी मदत करणे. तर हे सगळे काम बेसिकली आपल्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे म्हणजे काय आपण त्यांना बोलवतो जिल्हा अधिकारीद्वारे हे सगळं काम केलं जातं. So what I said basically to move or to shift the people from the area of disaster and to rehabilitate them and to make them feel secure. This work is done by the district magistrate or sorry district collector. म्हणजे अशा प्रकारचे काम आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून केलं जातात. Then another thing is like again to shift that person to at the place where they used to live and again give them some money or give them some help when they could came back on their life track that we called as the disaster management and this administration things is done by the district administration or the person who did this is called the district कलेक्टर म्हणजे मी काय म्हटलं की जिल्हाधिकारी जो असतो जिल्हाधिकारी हे पूर्ण काम हे पूर्ण सायकल तो सांभाळत असतो म्हणजे काय की एका मतलब एक जहाँ पे डिझास्टर हो रहा है या फिर जहाँ पे आपत्ती आहे म्हणजे ज्या ठिकाणी डिझास्टर आहे तिथून तो लोकांना दुसरीकडे नेतो जोपर्यंत जोपर्यंत डिझास्टर कमी होत नाही किंवा जोपर्यंत आपत्ती कमी होत नाही तोपर्यंत त्या लोकांना एका रिहॅबिटायल सेंटरमध्ये मीन्स वॉट की रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे पुनर्वसन जागेमध्ये त्याला नेतो. त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत तिथं थांबवलं जातं. तिथं त्यांची राहायची, खायची सोय केली जाते आणि ते झाल्यानंतर जेव्हा पुन्हा ते त्यांना पुन्हा जागेवरती जेव्हा नेलं जातं, तेव्हा त्यांना पुन्हा थोडीफार हेल्प करून, पैशाची वगैरे मदत करून त्यांना पुन्हा आपलं जीवन सुरळीत करण्यासाठी मदत करणं. तर हे सगळं काम बेसिकली आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडून झालेलं आपण बघू शकतो. आणि त्याचे काही पॅटर्न्स आपल्याला तिथे दिलेले आहेत. त्याचे चहांदे पॅटर्न, दलवे पॅटर्न आणि प्लस लखीना पॅटर्न हे जे काही पॅटर्न दिलेले की महाराष्ट्रामध्ये कशा-कशा प्रकारे ऑफिसर्सनी स्वतःहून प्रोत्साहन करून स्वतः पुढे येऊन त्यांनी
डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपण आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी सगळे काही कार्य केलेले आहेत. दॅट ते तुम्ही एकदा रीड करून घ्याल. राईट. आणि अशा प्रकारे आपला जो लेसन आहे तो संपलेला आहे. तो सच लाईक we could see that our lesson has been finished. So here we have the exercise. The exercise please complete करून घ्या. आणि काही ऍक्टिव्हिटी काही डाऊट वगैरे असेल यू गॅस कॅन तुम्ही विचारू शकता. इफ फॉर द एनी ऍक्टिव्हिटी एनी डाऊट इफ यू हॅव एनी डाऊट यू गॅस कॅन तुम्ही विचारू शकता.